So today is the 9th day of our online session of grammar. So today, the day before or 2 days before, we learned degree, तुलना, one to many, एकाची अनेकांची. बोलत जावा, एकांची काय शिकलो, अनेकांची तुलना, सर्वांची तुलना, म्हणजे तो जगात तोच एकमेव आहे, युनिक. Today we are going to discuss one of the few, काहींपैकी एक, काहींपैकी एक म्हणजे काय, one of the few comparison in degree. It is the last type of degree. ठीक है, let's start. There are 3 types of degrees: positive degree, comparative degree, superlative degree. We have learned 1 to 1 comparison and equality degree, 1 to many comparison only, no equality. फक्त तुलना शिकलो आपण, समानता नाही शिकलो. नाहीच होत नाही ना, एकाची अनेकाची समानता होत नाही, सगळ्यांपैकी एक असतो. आणि आता शिकतोय आपण काहींपैकी एक आहे. कसं काहींपैकी एक आहे? आपण म्हणतो ना सर, अनेक महान राजांपैकी शिवाजी महाराज एक महान राजे होते. महाराणा प्रताप असतील, अनेक राजे होऊन गेले ना, त्यापैकी एक होते. आपण असं म्हणतो ना, धोनी हा अनेक महान क्रिकेटपटूंपैकी एक होता. अनेक महान होते, त्यापैकी एक, काहींपैकी एक आहे. ह्याला म्हणायचं वन ऑफ द फ्यू. डोंट टॉक. फर्स्ट ऑफ ऑल, सुपरलेटिव्ह डिग्री. कसं आहे, सेम स्ट्रक्चर. सब्जेक्ट ॲट द बिगिनिंग सब्जेक्ट येणार आहे ना. नंतर काय येणार आहे, वर्ब. नंतर येणार आहे वन ऑफ द. बघा, 2 days बिफोर, 2 दिवसापूर्वी आपण जे शिकलो होतो एकाची अनेकांशी, तेव्हा काय म्हणलो आपण, द घेत होतो बघा. द ग्रेटेस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट, द मोस्ट डेंजरस घेत होतो का. द टॉलेस्ट, द हॉटेस्ट. पण आता आज काय आहे, वन ऑफ द. द नाही आहे, वन ऑफ द. वन ऑफ द म्हणजे काहींपैकी, वन ऑफ द, काहींपैकी. त्यानंतर येणार ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बचं EST आणि मोस्ट. आणि शेवटी इथं मात्र प्रॉब्लेम असा आहे, आतापर्यंत कसं होतं, सिंग्युलर कॉमन नाऊन होतं. आता येणार आहे प्लुरल कॉमन नाऊन, म्हणजे अनेक वचनी. प्लुरल म्हणजे अनेक वचनी. बॉईज, गर्ल्स, बॅट्समॅन, मॅन्स मेन, वुमन्स विमेन, असं कळलं ना, अनेक वचनी येतात. आता याचं जेव्हा आपण CD करतो, सुपरलेटिव्ह करतो, सब्जेक्ट आणि वर्ब ॲज इट इज घ्यायचं आहे. सब्जेक्ट आणि म्हणजे कर्ता आणि क्रियापद ॲज इट इज घ्यायचं आहे ना. वन ऑफ द निघून जाणार, गेले, खाली आले का, खाली आहे का, वन ऑफ द आहे का, खाली दिसतंय का, नाही. आपण द काढत होतो आणि दॅन एनी अदर घेत होतो, दॅन एनी अदर. आता तसं नाही आहे, वन ऑफ द काढायचं, दॅन मेनी अदर, किंवा हे ER, जर EST आणि मोस्टचं काय करायचं आहे, ER रूप किंवा मोर रूप करायचं आहे. त्यानंतर दॅन एनी अदर नाही घ्यायचं आपल्याला, तर दॅन मेनी अदर. दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर, कोणतंही घ्या. दॅन मेनी अदर घ्यायचं किंवा दॅन मोस्ट अदर घ्यायचं. त्यानंतर कॉमन नाऊन, जे अनेक वचनी सामान्य नाम आलं ते घ्यायचं. क्लिअर, कळाला सेकंड स्ट्रक्चर. आता याचं जेव्हा आपण पॉझिटिव्ह करतो, पॉझिटिव्ह करत असताना आपण काय करत होतो, दॅन एनी अदर काढून काय घेत होतो पॉझिटिव्ह मध्ये, नो अदर घेत होतो. आता काय करायचं, दॅन एनी अदर काढून, दॅन एनी अदर नाहीच आहे ना, दॅन मेनी अदर आहे, दॅन मोस्ट अदर आहे. दॅन मेनी अदर येऊ, दॅन मोस्ट अदर येऊ, ते काढून काय घ्यायचं आहे, व्हेरी फ्यू. त्यानंतर काय घ्यायचं आहे, शेवटचं. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये शेवटचं घेतो आपण कॉमन नाऊन, CN, कॉमन नाऊन प्लुरल, ते घ्यायचं. त्यानंतर वर्ब येणार. आता इथं समजा, इथं इज आलंय, इकडे प्लुरल आलं, इथं काय, समजा इथं इज आहे, इथं इज आहे, इथं इज आहे, इथं इज आहे, इथं काय, आर येणार. आर काय येणार आहे, प्लुरल आहे. वॉज असेल तर वेर येणार आहे, आर असेल तर, इज असेल तर आर येणार आहे, ॲम असेल तर आरच येणार आहे. बरोबर आहे, क्लिअर आहे.
राहू दे. त्यानंतर येणार ऍज मध्ये कोणाला घ्यायचं आपल्याला, जे ER लागलेलं, EST लागलेलं, मोस्ट मोर असलेलं काढायचं आणि मूळ ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप पॉझिटिव्ह रूप, ऍडव्हर्बचं पॉझिटिव्ह रूप घ्यायचं, कळलं. आणि त्यानंतर शेवटी येणार सुरुवातीचा नाम किंवा सब्जेक्ट. ठीक आहे, नाम किंवा नाउन और प्रोनाउन. आता आपण पाहतोय याचं आपण कसं करायचं. आता मी जे वाक्य लिहिलंय, दीप्ती कोणत्या डिग्रीचं आहे ते, हे वाक्य जे लिहिलंय ह्या तिन्हीपैकी कोणत्या डिग्रीचं आहे, कसं करावं, डोक्यात काय बसतंय का. सुपरलेटिव्ह डिग्री. कोणती आहे, SD म्हणजे सुपरलेटिव्ह आहे. हे बघ, लातूर कोण आहे, इज कोण आहे, द आहे का वन ऑफ द आहे, वन ऑफ द म्हणजे काहींपैकी एक, आणि द म्हणले की सर्वांच्या भारी. त्यानंतर येणार EST रूप किंवा मोस्ट. EST लागत असेल तर मोस्ट घेतो आपण. आता इथं काय आलंय, हॉटेस्ट. आणि अनेक वचनी सिटी असतं तर एक वचनी असतं, सिटीज आहे अनेक वचनी, प्लुरल नाव, कॉमन नाव. मग आता याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं. कोण सांगेल पटकन, लातूरला चलो, लातूर ऍज इट इज येणार ना, सब्जेक्ट ऍज इट इज येणार आहे ना, घेतला इज येईल ना. डोंट राईट, डोंट बी हरी ओव्हर टू राईट. लिहिल्याची घाई करू नका, समजून घ्या नंतर लिहा, है की नाही. लातूर सब्जेक्टला सब्जेक्ट आला, व्हर्ब घ्यायचा. आता इथं व्हर्ब कोणता आहे, इजला इज आलं. आता काय काढायचं, हाय हटर. आधी काय काय काढायचंय, काय नो, वन ऑफ द निघून जाणार आहे, EST निघून जाणार आहे, वन ऑफ द निघून जाणार आहे, EST निघून जाणार आहे. मग आता काय घेऊ, हॉटर. लातूर इज हॉटर. नंतर नंतर काय घेऊ, दॅन मेनी अदर. आपण वन टू मेनीला काय घेतलं होतं, दॅन एनी अदर. आता वन ऑफ द फ्यू मध्ये काय घेतलं आपण, लातूर इज हॉटर दॅन मेनी अदर. लातूर इज हॉटर दॅन मेनी अदर. आता काय येईल, कॉमन नाउन काय आहे, सिटीज. क्लिअर, मोस्ट हो येईल ना. तुम्ही दॅन मेनी अदर घ्या किंवा दॅन मोस्ट अदर घ्या, बोथ आर करेक्ट, दोन्ही करेक्ट आपल्या मनावर आहे. दॅन मोस्ट अदर घ्या किंवा दॅन मेनी अदर घ्या, का बरं येत नाही याचं काही कारण नाही आहे, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता याचं आपल्याला आता PD करायचं. SD झालं, CD केलं, PD करून BD पैसे नाही. आता PDच करायचं ना. चल, डोंट राईट, जस्ट टेल मी. आपण काय काढून नो अदर घेतो तो अगोदर, दॅन एनी अदर. आता दॅन मेनी अदर काढून काय घ्यायचंय, हे दॅन मेनी अदर काढून काय घ्यायचंय, व्हेरी चलो व्हेरी फ्यू घेऊ. दॅन एनी अदर नो अदर घेतला, तर आता आपण व्हेरी फ्यू घेणार आहे, व्हेरी फ्यू. कधीही पॉझिटिव्ह डिग्री मध्ये शेवटचं कॉमन नाउन सुरुवातीला.